जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला समर्पित उपक्रम आरोग्याची वारी मुक्ताईच्या दारी। पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राचे आस्था केंद्र। संपूर्ण राज्यातील वारकरी विठुरायाच्या भक्तिरसात तल्लीन होऊन पंढरपूर गाठून आषाढी वारी करतात। ही वारी केवळ पायी दर्शन घडविणारी नाही, तर आपल्या निस्वार्थ जीवाची पर्वा न करता दर्शनाची ओढ असणाऱ्या भावनांचे दर्शन घडविणारी विचारधारा आहे। आणि शेकडो वर्षांची परंपरा जोपासून पिढ्यानपिढ्या वारीमध्ये राज्यातून नाही तर बाहेरील राज्यातूनही वारकरी दर्शनाच्या ओढीने येतात। संत मुक्ताई पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर या वारीला 3 शतकांच्या भक्तीची परंपरा आहे। यात हजारो वारकरी विदर्भ, मध्य प्रदेश, खानदेश मधून सहभागी होतात। हा पालखी सोहळा आषाढी वारी संपन्न करून दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रुईखेडा सातोड मार्गे तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथील नवीन संत मुक्ताई मंदिर येथे दाखल झाला। यावेळी अतिशय भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले। तर दरवर्षीप्रमाणे येथील सेवाभावी संस्था मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीतर्फे वारकऱ्यांच्या आरोग्याच्या सेवेसाठी सोसायटीचे सर्व सदस्य व डॉक्टर्स यांनी आरोग्य कॅम्पचे आयोजन करून वारकरी व भाविकांची तपासणी करून सेवा केली। वारीमध्ये आलेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आवश्यकता असल्यास उपचार करण्याची जबाबदारी सोसायटीने उचलली। वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला समर्पित असणारा आरोग्याची वारी मुक्ताईच्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे येथे राबविला। यावेळी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हन्ने महाराज यांनी हा उपक्रम वारकऱ्यांची मने जिंकणारा ठरला आहे असे गौरवोद्गार काढले आणि मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीचे आभार मानले। दरम्यान भव्य वारकरी दिंडी स्पर्धेच्या माध्यमातून दिनांक 10 ऑगस्ट शनिवार रोजी तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी होत आहे। त्यामुळे हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मुक्ताईनगरमध्ये दाखल होत आहेत। तर सर्व भाविक व वारकऱ्यांना दिनांक 10 ऑगस्ट रोजीच्या सोहळ्याचे वेध लागलेले आहेत।